शुभ सकाळ. गुरुपरंपरा समजून घेताना भगवद्गीतेसंदर्भात काल आपण व्हिडिओ टाकले होते. तर भगवद्गीता ही मूळ आपण म्हणतो की अर्जुन सगळ्यांना माहिती आहे ते सर्वश्रुत महाभारतामध्ये जेव्हा युद्ध करण्यासाठी अर्जुनाने नकार दिला होता, तर म्हणजे त्याचं मन खचवलं होतं की आपल्याच लोकांशी युद्ध करायचं. तर तेव्हा जेव्हा श्रीकृष्णाने त्याला उपदेश केला होता की तर त्याच्यातलाच भगवद्गीता ती पूर्णता आहे. पण तसं गुरु शिष्याचा जर आपण अभ्यास केला तर सर्व एक अभंग आहे बघा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, चंद्रदयाचा मुख्य शिष्य विचिंद्रदयाचा. विचिंद्राने बोध गोरक्षसी केला, गोरक्ष फळला प्रति गोरक्ष फळला. गोरक्ष प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवाचा चोचविले ज्ञानदेवाचा. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींनी ही परंपरा कुठं इकडे भगवत धर्मामध्ये आली. मग ते भगवत धर्म असा हा विषय सगळा. तर तुम्ही तो अभंग पहा, तुमच्या लक्षात येईल की कसं लिहून ठेवलं आहे त्यांनी. एवढं करूनही आपल्याला महाभारताचं काव्य, महाभारत हे मोठं काव्य आपल्याला माहीत असतं. मग भगवद्गीता का वाचायची? तर आपण बद्धजीव आहोत. बद्धजीव म्हणजे आपल्याला इथं गोडी लागलेली आहे. इथे हे माया, माझं, मीचे सगळे बाराखडे याच्यामध्ये आपण गुंतलेलो आहोत. आणि कर्मप्रधान मनुष्य असतो. एक रजोगुण, तमोगुण, सत्वगुण या तिन्हीमध्ये तिन्ही गुण असणारा हा मनुष्य असतो. आता अभ्यास आपल्याला, मलाही एवढा फारसा नाही आहे, तर एकच कळलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये मला की देवचा शोध घेऊ नकोस, तू स्वतःचा शोध घे. म्हणजे अंतरी कितीतरी अभंगामध्ये आहे, मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. म्हणजे देव ही एक संकल्पना आहे. कोण अल्ला म्हणेल, त्याला काय म्हणेल, ह्या सगळ्या संकल्पना कुठं आहेत? अंतरी. म्हणजे देह प्रपंच चालवणारा जो आहे, तो तुम्ही त्याचा सूक्ष्मरित्या अभ्यास केला तर तो अंतरी आहे. म्हणजे एवढं मोठं जे मशीन आहे, ह्या तुमच्या ज्या 6 संस्था आहेत, त्या चालवणारा कोण आहे? किंवा कितीही मनुष्य प्रगतिशील झाला तरीही आईच्या पोटात राहावंच लागतं बाळाला, मगच बाळाचा जन्म आहे. अजून ती तरी कुठली संस्था उपलब्ध, म्हणजे कृत्रिमरित्या कोणती गोष्ट आर्टिफिशियली बाळ जन्माला घालण्याचं कुठं हे आलेलं नाही आहे. ॲटलिस्ट मग ते बाळ लहानाचं मोठं कसं होतं, किंवा तो जो हा सायंटिफिक अभ्यासापेक्षा आपण जे अन्न खातो. म्हणजे आमच्या एक आजी होत्या, माझी मैत्रीण, आमची गुरुवेण आजी, मी आणि माझी आजी, आमच्या तिघींच्या गप्पा असायच्या. तेव्हा आजी म्हणायची की बाळ दूध पितं, बरोबर. बाळ दूध पितं, म्हणजे आई काय खाते, दूध. समजा मेथीची भाजी खाते, बाळ दूध पितं. आणि बाळ जेव्हा शिकरतं तेव्हा ते हिरवी कसं काय शिकरतं, दूध तर पांढरं असतं. ही जी किमया आहे, हे जे गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी सहजासहजी होत नाहीत. आणि त्यासाठी अभ्यास लागतो. आणि अध्यात्मात म्हणजे तेच सांगते की जी एक शरीररूपी मशीन दिलेली आहे, त्याचा जरी आपण अभ्यास केला तरी आपल्याला बाहेर कुठं देव शोधायची गरज लागत नाही. म्हणजे अगदीच स्पष्ट सांगायचं झालं किंवा अगदी सूक्ष्मात अभ्यास करायचं झालं तर एखादी वस्तू, निर्जीव वस्तू घ्या, सजीव तर जाऊ द्या, सजीवात आपण म्हणून चेतनारूपी. तर सजीवामध्ये चेतनारूपी तो आहे, पण निर्जीवातही तो व्यापलेला का आहे? पण त्याला एक शक्ती म्हणा, पण तो निर्जीवातही का व्यापला तुम्हाला सांगते. कोणतंही एक एक्झाम्पल घ्या, मोबाईल घ्या, पुस्तक घ्या, अगदी काही घ्या. तर ते जो निर्जीव वस्तू तयार होण्यासाठी एकाच प्रकारचे पार्टिकल्स लागतात. सूक्ष्मातला सूक्ष्म रेणू तो लागत असतो. मग तो पार्टिकल एकत्र येण्यासाठी, एकजीव होण्यासाठी त्यांना एक समगुणधर्म तर लागत असतील ना. तेव्हा ती वस्तू घडवता येते. की बाबा समजा आता
एक मोबाईल घडवला किंवा एक पुस्तक घडवलं तर ते कागदातले जे काय असतील गुणधर्म, सूक्ष्मातल्या सूक्ष्म अणुरेणू, असे अनेक अणुरेणू सगळे एकत्र येऊन नंतर मग ते पार्टिकल्स एकत्र येऊन 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 पेपर कागद बनतो. मग नंतर त्याचं जे पुस्तक बनवलं जातं, तसं त्यातल्या सूक्ष्मातल्या सूक्ष्माचा त्याच्यात तो एकत्र येण्याचा किंवा समवृत्तीशी एकत्र राहण्याचा जो गुणधर्म, तो गुणधर्म म्हणजे देव आहे. इथंपर्यंत तुम्हाला साक्षात्कार त्याचा होऊ शकतो की देवताळी किंवा देवभोळी म्हणून नाही, पण देवाने दिलेला शरीराचा सदुपयोग. आपल्याला हे तुम्ही सगळ्यात जास्त आपण करोडपती आहोत ही जाणीव कधी होते, जेव्हा आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं. आपल्याला एखादा दात दुखत असतो किंवा एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला जे तो अवयव परत बसवायला, त्याच्यात रॉड घालायला त्याची जेव्हा किंमत मोजावी लागते, तेव्हाही त्याला ती जाणीव होत नाही की आपण करोडपती आहोत. दिलेलं आपण नीट जपणं हेही आपलं आद्य कर्तव्य आहे. तर चला आपण आज अध्याय 1कडे वळूया. खरं लाईव्हच यायचं होतं मला, पण इथे नेटचा विषय येतो आहे, अडचण येते आहे, सो मी इथं वाचूनच दाखवते. ठीक आहे. तर अध्याय 1 अर्जुन विचारते. कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण करताना म्हणजे धृतराष्ट्र, बघा आता कसं आहे की अर्जुनाला अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा संवाद कुणी ऐकला? संजयाने. संजयला दूरदृष्टी दिली होती आणि संजय तो सगळं पाहून सगळं कुणाला सांगत होता? धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र म्हणाला, संजय, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यावर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूंच्या पुत्रांनी काय केले? आता महाभारतात या दोघांची जी चर्चा तत्त्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र त्याच्यामध्ये गीतेतील तत्त्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून सांगते की बघा, मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता त्यांनी ते ज्ञान, अर्जुन हा एक त्याचं प्रतीक आहे, त्याला सांगितलेलं आहे. तर मग तो काय सांगतो संजय? ते सगळं युद्धभूमीचं वर्णन केलेलं आहे पहिल्या अध्यायामध्ये की कोण कोण आहे. तर पांडव आणि धृतराष्ट्र असे पुत्र हे दोघे एकाच कुटुंबातले, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले. त्याने जाणीवपूर्वक आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला. पांडुपुत्रांना कुळाच्या परंपरेतून आलेला विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. आता संजय काय म्हणतो? राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला. पांडुपुत्रांनी काय केली होती? सैनिकांची व्यूहरचना. आणि दुर्योधन गेला आचार्यांकडे, म्हणाला की आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. तर त्याला द्रोणाचार्यांना काय करायचं होतं? द्रोणाचार्य पांडव हे कोणाचे शिष्य होते? द्रोणाचार्यांचे आवडते शिष्य होते. त्यामुळे पांडवांविरुद्ध युद्ध करताना कोणत्याही प्रकारचा पक्षपात करू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा गोष्टीमध्ये इथे सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महान धनुर्धर होते. तसेच युद्धात विराट आणि द्रुपद यांच्यासारखे श्रेष्ठ युद्धसुद्धा होते. तर द्रोणाचार्यांच्या शक्तिशाली, बलशाली, निपुण युद्धकलेवर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे अनेक युद्ध होते. दुर्योधनाच्या विजयातील मोठा अडथळा या लोकांचा तो घेत असतो नाव, कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. म्हणून तो फक्त दुर्योधन खूप बुद्धीनेच गेला. या सैन्यामध्ये श्रेष्ठ, शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू, चकितान, काशीराज, पुरुचित, कुंतीभोज आणि शैव्य यांसारखे योद्धे आहेत. येथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. हे ब्राह्मनिष्ठा, तुमच्या माहितीकरता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी
विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्याविषयी मी तुम्हाला सांगतो. आता तो स्वतःचं सांगतो. तेथे तुम्ही स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आता सोमदत्ताचे युद्धात नेहमी विजय ठरणारे योद्धे आहेत तिथे समोर. अन्यायच शूरामध्ये तेजतीश्वर. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असणारे अनेक शूरवीर इथे पण आहेत. ते सर्व ते कोण सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात कर्ण होता. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. त्याच्याकडं कोणतं जयद्रथ, कृतवर्मा, शल्य की नाही. आणि हे सगळे लोक पापी येतो. दुर्योधन त्याच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या उद्दीपनावर सर्वांचा मृत्यू मात्र टळवता. आता आमची शक्ती आणि अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. पण भीमाने काळजीपूर्वक रक्षलेली पांडवांची शक्ती मर्यादित आहे असं त्याला वाटत होतं. आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यवस्थेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे असं तो सांगतोय. नंतर कुरुवंशातील युवयोद्ध महापराक्रमी आणि युद्धामधील अग्रणी अशा भीष्मांनी सिंहगर्जनेत शंखनाद केला आणि दुर्योधन आनंदित झाला. त्याने त्यांना चेतवलं ना. कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन, पौत्र म्हणजे नातू, यांच्या अंतःकरणातील भाव समजू शकले. दुर्योधनाविषयी असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्याला उत्साहित करण्यासाठी त्यांनी मोठ्याने शंख वाजवला. हा ध्वनी त्याच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूप होता. शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की तो युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही, कारण विरुद्ध पक्षात स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. तरीसुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि त्यामध्ये ते कोणतीही उणीव ठेवणार नव्हते. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या, रणशिंगे एकत्रितपणे वाजू लागले आणि त्यांचा एकत्रित ध्वनी अत्यंत भयंकर होता. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्णाने आपापले दिव्य शंख वाजवले. आता भीष्मदेवांनी वाजवलेल्या शंखाची तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजवलेल्या शंखाचे दिव्य म्हणून वर्णन केले. दिव्य शंखांच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की त्याचा अर्थ काय? पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती. जयस्तु पंडुपुत्रांना येशो पक्षे जनार्दन. पंडुपुत्रांसारख्याच व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो, कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मीदेवी सुद्धा असते. लक्ष्मीदेवी आपल्या पतीविना कधीही एकटी राहत नाही. म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अनुदानाची अर्जुनाची वाटच बघत होते. या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केलेला होता. यावरून आपल्या लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरवला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्तीच करतो. आता भगवान श्रीकृष्णाने आपला पांचजन्य नावाचा शंख वाजवला. अर्जुनाने स्वतःचा देवदत्त नामक शंख वाजवला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वक्रोदर भीमाने आपला पांडू नामक शंख वाजवला. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजवला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नामाचा शंख वाजवला. हे राजन महाधनुर्धर, काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा, श्रीखंडी, दुष्टुमदम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाभाऊ पुत्र यांनी आपापले शंख वाजवले. हा विविध प्रकारचा शंखनाद वाढतच गेला. या नादाने आकाश आणि पृथ्वी दुमदमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांचे हृदय विदीर्ण झाले. आता कसे हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजराच्या रथावर आरूढ झालेला पंडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्यबाण हाती घेऊन बाण सोडायला सज्ज झाला. हे राजन व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता. वरील कथनातून समजून येतं की युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाद्वारे मार्गदर्शित पांडव सेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून
धृतराष्ट्र पुत्र किंचित निराश झाले होते. अर्जुनाच्या गजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखी एक लक्षण आहे. कारण रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्रीरामचंद्रांना सहाय्य केले होते. आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्याच्या रथावर आरूढ होते. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच स्वतः श्रीराम आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आहेत त्या ठिकाणी त्यांचा नित्यसेवक हनुमान आणि त्यांची नित्य सहचरणी भाग्यलक्ष्मी श्रीमती सीतादेवी उपस्थित असते. म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियांचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते आणि भगवंताने निर्माण केलेल्या आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये त्याचा विजय निश्चित होता. तरीही अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन चल. म्हणजे तिथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरणित झालेल्या ज्यांच्याशी मला या भयंकर शस्त्रास्त्रामध्ये संघर्ष करायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. नेलं. मग आता तिथं बरोबर मध्ये नेऊन ठेवलं, उभं केलं. तेव्हा भगवान त्या दोन्ही ठिकाणी दोन्ही पक्षातील सैन्यामध्ये आपले वाडवडील, आजचे आजोबा, शिक्षक, मामे, पुत्र, भाऊ, पुत्र, नातखंडे, सासरे आणि त्याचे मुख अर्जुनाने पाहिले. आता अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि माझ्या मित्राला पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. स्वतःच्याच आप्तांशीच कसं युद्ध करायचं? त्यांना करुणा वाटली. या प्रकारे विचार करता त्याच्या सर्व अवयवांना कंप सुटला, तोंड कोरडे पडले. त्याची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून त्या लोकांनी म्हणजे स्वतःचेच लोक युद्ध करायला उत्सुक होते ते पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला. संपूर्ण समाज आणि अगदी अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईकही त्याच्याशी लढण्यासाठी सिद्ध होते. या ठिकाणी उल्लेख केला नसता तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की केवळ अर्जुनाच्या अवयवांनाच कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडत होते. एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रूसुद्धा ढाळत होता. ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती तर भगवंताच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सहृदयतेमुळे होती. म्हणून असे म्हटले आहे की ज्याला पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्याच्या ठिकाणी देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात. पण तो भगवत भक्त नाही, त्याच्याकडे अर्थहीन भौतिक पात्रता असते. याचे कारण म्हणजे तो मानसिक स्तरावरच अडकून पडल्यामुळे मोहमुळे भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षिला जातो. आता तो तसा म्हणाला की मग काय झालं? मग या युद्धामुळे तो म्हणतोय, माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे मला कळत नाही. आणि हे कृष्ण, त्यापासून प्राप्त होणारे विजय, सुख आणि राज्य यांची इच्छा देखील मी करू शकत नाही. आता अर्जुनाला क्षत्रियाच्या नीतिमूल्यांचा विसर पडल्याचे दिसून येते. असे सांगितले होते की श्रीकृष्णाच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीमध्ये लढता लढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेला संन्यासी हा दोन प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमानाने दैदिप्यमान अशा सूर्यलोकात प्रवेश करण्यास पात्र होतात. नातलग तर जाऊ दे, पण स्वतःच्या शत्रूंची हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ करत आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्याकडे कल नसतो, त्याप्रमाणे अर्जुन युद्धच करू शकत नव्हता, इच्छितच नव्हता. त्याला वाटत होते की स्वतःच्या नातेवाईकांची हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही आहे. आता त्याने मनामध्ये जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता. क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय नात्याने त्याला स्वतःच्या अस्तित्वाकरता एका राज्याची आवश्यकता होतीच. तथापि अर्जुनाकडे राज्यच नव्हते आणि आपल्या चुलत्यांशी आणि बांधवांशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वंशपरंपरेने चालत आलेल्या राज्यावर पुन्हा अधिकार सांगून होते, जे स्थापन करण्याची एक संधी अर्जुनाकडे होती, एक मात्र. असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते, म्हणून तो स्वतः वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत होता. आणि आता तो म्हणे, हे गोविंदा, त्यांच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची, जीविताची देखील इच्छा करावी. तेच जर आता या रणांगणावर युद्ध करता सज्ज झाले
मग आम्हा सर्वांना त्याचा लाभ काय? जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेव्हणे, इतर नातलग आपल्या जीवाचा आणि संपत्तीचा त्याग करण्यास सिद्ध असून माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा का करावी? असं होतं ना आपल्याला. त्यांनी हे जनार्दन पृथ्वीवरच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या विनिमयात मी त्यांच्याशी लढणार नाही. असं होतं. मला स्वतःलाच झालं होतं असं की स्वतःच्याच लोकांशी काय युद्ध करायचं, भांडायचं. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले, कारण ते सगळ्यांच्या आनंद प्राप्तीचे केंद्रस्थान आहे. आता हे अर्जुनाचं प्रगाढ प्रेम होतं आणि मित्रांना आणि नातेवाईकांना दुःख म्हणजे वेदना द्यायची त्याची इच्छा नव्हती. आता या क्षणी अर्जुनाला हे माहीत नव्हतं की रणांगणावर येण्यापूर्वी श्रीकृष्णांनी हे केलं होतं. कृष्णाच्या हातातील साधन बनवायचं होतं, त्याला केवळ निमित्त मात्र व्हायचं होतं. या वस्तुस्थितीचा उलगडा पुढील अध्यायामध्ये. म्हणजे जेव्हा वाटणी करायला म्हणजे जेव्हा आता मदत मागायला गेला, श्रीकृष्णाने काय सांगितलं, मी शस्त्र घेणार नाही युद्धामध्ये. आणि अर्जुनाने श्रीकृष्णाला चूज केलं. तेव्हाच हारला होता हे सगळे लोक, पण तरीही हे माध्यम उभं केलं युद्ध किंवा हे सगळं आपल्यासाठी, आपल्या सर्वसामान्यांसाठी. आता त्या आक्रमकांना आम्ही ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे, म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. त्यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे हे सांगा. कृष्ण हेच सांगतो की आग लावणारा, विष देणारा, घातक किंवा तीक्ष्ण शस्त्राने आघात करणारा, संपत्ती लुटणारा, दुसऱ्याची भूमी बळकावणारा, परपत्नीचे अपहरण करणारा अशा आताताईंचा वध केल्याने कोणत्या प्रकारचे पाप लागत नाही. अशा आताताईंना मारणे हे सामान्यतः मनुष्याला शोभेल असेच आहे. पण अर्जुन सामान्य मनुष्य नव्हता, तो मुळातच तो साधू वृत्तीचा होता ना. कौरवांशी तो साधू वृत्तीला अनुसरूनच विवाह इच्छित होता. अशा प्रकारची साधू वृत्ती क्षत्रियांसाठी योग्य नसते. राज्यकर्त्याने साधूत असणे आवश्यक असले तरी त्याने भ्याड मात्र असू नये. उदाहरणार्थ भगवत श्रीराम हे इतक्या साधू वृत्तीचे होते की आजही लोक रामराज्यात राहण्यास उत्सुक आहेत. पण असे असले तरी प्रभू श्रीरामचंद्राने कधीच भ्याडपणा दाखवला नाही. श्रीरामांच्या पत्नीची सीतेचे अपहरण करणारा रावण आताताई होता, पण श्रीरामाने त्याला असा काही धडा शिकवला जगाच्या इतिहासामध्ये कोणाशीही करता येणार नाही. अर्जुनाच्या संदर्भात मात्र त्याच्या विरुद्ध जे आक्रमक आताताई होते ते विशिष्ट प्रकारचे होते. त्यामुळे त्यांचे म्हणजे त्याचे स्वतःच्याच घरातले होते ना नातेवाईक. त्यामुळे अर्जुनाला वाटलं की सामान्य आताताईंच्या विरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्या त्यांच्या विरुद्ध आपण योजू नये. या व्यतिरिक्त साधू व्यक्तीने क्षमा करावी असे सांगितले जाते. साधू व्यक्तींसाठी असे आदेश हे आणीबाणीपेक्षाही महत्त्वपूर्ण असतात. अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणांसाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधू वृत्तीने धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे. म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी ह्या प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले. अजून क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने या युद्धासाठी धृतराष्ट्राने निमंत्रित केले तर ते नाकारणे योग्य नसते. मग त्याचे दुष्परिणाम समोर दिसू लागतात ना. कुळाच्या नाशामुळे शाश्वत परंपरेचा नष्ट होतो आणि ज्यामुळे उर्वरित कुटुंब धर्म करण्यात गुंतले जाते. कृष्ण कुळामध्ये जेव्हा तर सांगतोय कृष्णाला अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि ज्याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णी वंशजा अवांछित स्थिती प्राप्त होते. अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळासाठी तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजनांचे पतन होते, कारण त्यांना अन्न सेवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. वंशपरंपरा नष्ट करणाऱ्यांच्या दुष्कृत्यामुळे आणि या प्रकारे उत्पन्न झालेल्या अनावश्यक संततीमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाचे सर्व कार्य उद्ध्वस्त होतात. शस्त्रधारी हे प्रजापालक हे कृष्ण गुरुशिष्य परंपरेमुळे मी असे ऐकले आहे की कुळपरंपरेचा विनाश करणारे नरकातच नित्य निवास करतात. आम्ही भयंकर प्राप्त करण्यास प्रवृत्त झालो आहोत आणि चमत्कारिक आहे राज्यभोग भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास सिद्ध आहोत. हे त्याला ते पटत नव्हतं अर्जुनाला. शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्राने माझ्यासारख्यानी शस्त्राने प्रतिकार न करण्याची हत्या केली तरच ते माझ्यासाठी अधिक चांगले होईल. संजय म्हणाला. रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यावर अर्जुनाने आपले
धनुष्यबाण बाजूला टाकले आणि अत्यंत शोकाकुल होऊन तो रथामध्ये जाऊन खाली बसला. खाली. आपल्या शत्रूच्या व्यूहरचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता, पण तो शोकाने एवढा व्याकुळ झाला की धनुष्यबाणच बाजूला ठेवला आणि तो पुन्हा खाली बसला. भगवद्गीतेमध्ये ही दयाशील आणि सहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे. अशा रीतीने भगवद्गीतेच्या अर्जुन विषाद योग या नामक पहिल्या अध्यायावरील भगवंत वेदांत भाष्य संपन्न. लक्षात घ्या, आपला पहिला अध्याय पूर्ण झालेला आहे. पहिल्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलेलं आहे की जी इतका अन्याय केला, कधी कधी आपल्या घरात असं काही जीवनात कसं उपयोगी पडतं. आपल्यापैकी बरेच जण अन्याय एवढा सहन करतात, ते स्वजनांचाच एवढा सहन करतो आपण, न बोलून समजून घेत असतो एक व्यक्ती, आणि नंतर एक म्हणतो ना आपण आता संपलं, स्वजनांशीच युद्ध असते, दाय धर्मस्य, बरोबर ना. तेव्हा भगवंत जेव्हा येतात आणि आपण मग तेव्हा युद्ध करण्यास तयार होतो, तर स्वजनांशी युद्ध करणं काय आपल्याला ते पटत नसतं. पण आपल्या अधिकारासाठी जर तो अधिकारासाठी स्वतःच्याच लोकांबरोबर युद्ध करणं हे आपल्या मनाला पटत नाही. त्यापेक्षा मग अर्जुन काय म्हणतो, काय मग ह्यांचं ह्यांची हत्या करून मी काय, मला ते राज्य जर मिळणार असेल तर मला ती नकोच ना, त्यापेक्षा मी जंगलात जाऊन राहतो. अशी मनाची द्विधा मनस्थिती, तो खचून गेला मनाने, की त्यांनाही कळत नाही, आपल्याला कळतं ना. म्हणजे हे सगळं काय आता विध्वंसच होणार आहे हे त्याला दिसतंय समोर. मग त्यामुळे त्या खचून तो म्हणाला नाही, मलाही करायचंच नाही आहे, असं खचून तो पहिल्या अध्यायामध्ये थांबलेला आहे. तर पुढं काय होणार तर ते आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघूया. थँक्यू. शुभ दिवस.